पाऊस पडतो आहे याला इंग्रजी भाषेत कसं म्हणायचं बरं? रेन इज फॉलिंग. तुमचा आवाज ऐकायला येत नाही याला काय म्हणायचं? युअर व्हॉइस इज नॉट कमिंग. हे कॅलेंडर तू तिथे जाऊन लटकव किंवा माझे मीच लटकवते. विल यू हँग द कॅलेंडर और शॅल आय हँग माय सेल्फ? अरे बापरे, इंग्रजी बोलण्याचा किती तो आटापिटा आणि किती तो अट्टहास. इंग्रजी भाषा बोलायची म्हटली, इंग्लिश म्हटलं की आपल्यापैकी बऱ्याच जणांना धरधरून घाम फुटतो. आपल्याला फाड फाड इंग्लिश बोलता यावं असं खूप जणांना वाटतं. मग त्यासाठी आपण प्रयत्न पण करतो. स्पोकन इंग्लिशचे क्लासेस लावतो, भरमसाठ फिया भरतो. पण 2-4 महिन्यांनी हवं तसं इंग्लिश बिलकुलच येत नाही. मग काय करायचं? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा. नमस्कार मंडळी, मधुरा जीवामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. सध्याच्या जीवनामध्ये आपल्या सर्वांनाच आपल्या व्यावसायिक आयुष्यामध्ये इंग्रजी भाषा ही फार महत्वाची वाटू लागली आहे. आणि साहजिकच आहे, जेव्हा आपण इंग्लिशमध्ये स्वतःला प्रेझेंट करतो, आपले विचार मांडतो, तर एक वेगळा कॉन्फिडन्स आपल्यामध्ये येतो. ही भाषा शिकायला थोडीशी अवघड आहे असं आपल्यापैकी बऱ्याच जणांचा समज असतो. पण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे अशा काही 5 महत्वाच्या टिप्स, ज्या तुम्ही अगदी प्रामाणिकपणे वापरल्या येणाऱ्या काही महिन्यामध्येच तुम्ही चांगलं इंग्लिश बोलू शकाल आणि लिहू सुद्धा शकाल. तर हा व्हिडिओ जरा थोडा मोठा झाला तरी मधनं स्किप करू नका, कारण हा व्हिडिओ बघणं तुमच्या इंग्लिश स्पीकिंगच्या जर्नीमध्ये खूप महत्वाचा ठरणार आहे. चॅनलवर जर का तुम्ही नवीन आला असाल तर माझे इतरही व्हिडिओज बघा. चॅनलला फेसबुकवर आणि इंस्टाग्रामवर पण तुम्ही मला फॉलो करू शकता आणि खाली दिलेलं बेल आयकन अवश्य दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओज मी पोस्ट केले की तुम्हाला नोटिफिकेशन येईल. मधुरा जीवा या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी स्त्रियांसाठी मानसिक आरोग्य, ब्युटी, वेलनेस, मेकअप आणि असे इतर उपयुक्त कॉन्टेंट दर आठवड्याला वेळोवेळी तुमच्यासाठी घेऊन येत असते. तर तुम्हाला यात इंटरेस्ट असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजचा व्हिडिओ आपण चालू करूया. इंग्लिश भाषा शिकायच्या आधी काही महत्वाच्या 2 सूचना. एक म्हणजे आपल्याला इंग्लिश भाषा बोलता येत नाही याचा जो न्यूनगंड आहे किंवा कॉम्प्लेक्स आहे किंवा जी भीती आहे आपल्या मनात ती काढून टाकायची. आपली मातृभाषा ही मराठी आहे. लहान असल्यापासून आपण ती भाषा ऐकत आलेलो आहोत आणि त्या भाषेत आपण सारखं बोलतो. त्याच्यामुळे ती भाषा आपल्याला खूप सहजरित्या येते. कुठलीही फॉरेन लँग्वेज शिकायची असेल तर त्याचा थोडासा सराव करायला लागतो. इंग्लिश भाषेचा सराव केला की ती सुद्धा नक्की जमेल. इंग्लिश इज अ लँग्वेज, इट्स नॉट नॉलेज. त्याच्यामुळे मला इंग्रजी बोलता येत नाही म्हणून माझ्यात काहीच नाहीये किंवा मी खूप कमी पडते असा मनात जी भीती किंवा कॉम्प्लेक्स आहे तो काढून टाकायचा आहे. प्रयत्न केले की नक्की भाषा ही येणारच. दुसरी महत्वाची सूचना म्हणजे व्याकरणाच्या भानगडीत पडायचं नाही. इंग्लिश ग्रॅमर हे इतकं अफाट आहे की जर का तुम्ही त्यात शिरलात तर मी तुम्हाला खरं सांगते, तुम्हाला इतका कंटाळा येईल की तुम्ही भाषेचा नादच सोडून द्याल. तुम्ही मला सांगा, आता आपण जेव्हा मराठी भाषेत बोलतो तर त्यावेळेस आपण क्रियापद कोणची किंवा काळ कोणचा असा विचार करत नाही. आपल्याला त्या भाषेचा सराव असल्यामुळे सहजरित्या वाक्यरचना पण बरोबर होते आणि व्याकरण सुद्धा बरोबर येतं. मग तसंच आहे इंग्लिशमध्ये बेसिक जे ग्रॅमर आहे, जसं टेन्स आहे, काळ आहे, वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, ह्याचा थोडासा अभ्यास केला तरी पुरेसा आहे. फार ग्रॅमरच्या भानगडीत पडायचं नाही. अजून एक महत्वाची सूचना म्हणजे जी आपण बरेचदा ही चूक करतो आणि ती म्हणजे आपण डायरेक्ट ट्रान्सलेट करतो किंवा भाषांतर करतो. आपण विचार करतो एखादं वाक्य बोलायचं आणि ते मराठीत विचार करतो आणि शब्दशः ते वाक्य ट्रान्सलेट करतो इंग्लिशमध्ये आणि त्याचा जो अर्थ आहे तो बरेचदा भयंकर होतो. मग लोक आपली इंग्लिश भाषा ऐकून हसतात. तर त्याच्यामुळे ट्रान्सलेशन ची जी सवय आपल्याला लागली आहे ती बंद करायची आहे. शब्दशः ट्रान्सलेशन बिलकुल करायचं नाहीये. आता भाषा शिकण्यासाठी सर्वात महत्वाची टिप जी अतिशय प्रभावशाली आहे, इफेक्टिव्ह आहे, ती म्हणजे वाचन. येस, इंग्लिशचं रीडिंग करायचं किंवा वाचायचं. आता तुम्ही म्हणाल वाचायचं तर नेमकं काय वाचायचं? आमच्याकडे पुस्तकं नाहीयेत. पण मला सांगा, आपल्या प्रत्येकाच्या घरी न्यूजपेपर्स येतात किंवा वर्तमानपत्र येतं.
आणि आजकाल तर मोबाईलवर प्रत्येक न्यूजपेपरचं ऍप आहे. एक न्यूजपेपर पूर्ण व्यवस्थित वाचायचंय. आठवड्याला कमीत कमी 2 न्यूजपेपर तुमचे पूर्ण वाचून झाले पाहिजेत. हे जे न्यूजपेपर जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा ते जसं आपण एखादं पुस्तक नुसतं वरवर चाळतो तसं चाळायचं नाही. प्रत्येक शब्द प्रत्येक वाक्य व्यवस्थित वाचायचं. त्याच्यात एखादा शब्द आपल्याला कळला नाही तर तो अंडरलाईन करायचा किंवा वहीत तो लिहून ठेवायचा. या शब्दाचं काय करायचं मी तुम्हाला नंतर सांगते. पण रोजच्या रोज वाचनाची सवय ही असायलाच पाहिजे. आणि हे अजिबात खर्चिक नाहीये. मोबाईल ऍपवर जर का तुम्ही न्यूजपेपर वाचत असाल तर त्यासारखं म्हणजे त्याला काहीच खर्च पडत नाही. तर हे न्यूजपेपर वाचायची सवय कमीत कमी 10 मिनिटं तरी तुम्ही वाचनाला दिवसातून दिलीच पाहिजे. 10 ते 15 मिनिटं रोज वाचनासाठी द्यायला पाहिजे. यात शॉर्टकट घ्यायचा नाही बरं का, कारण जर का शॉर्टकट मारला तर भाषा शिकता येणार नाही. आता दुसरी महत्वाची टिप म्हणजे एक छोटीशी खरेदी करायची आहे. तर ऑक्सफर्ड डिक्शनरी बाजारात विकत मिळते, ती डिक्शनरी घ्यायची आहे. सध्या मोबाईलवर जर का तुम्ही गुगलवर गेलात तर तुम्ही जे काही कठीण शब्द अंडरलाईन केलेले आहेत त्या प्रत्येकाचं तुम्हाला अर्थ वाचायला मिळतो. आणि त्याचसोबत तिथे एक बाजूला छोटंसं स्पीकरचं चिन्ह असतं, जे जर का तुम्ही दाबलं तर तुम्हाला प्रोनाउन्सिएशन म्हणजे त्याचे नेमके त्या शब्दाचा उच्चार कसा आहे हे सुद्धा ऐकायला मिळतं. तर तुम्ही जे शब्द न्यूजपेपर वाचताना लिहून काढलेले आहेत त्या प्रत्येकाचा जो अर्थ आहे तो तुम्ही वहीत लिहून काढायचा आहे. यानी नेमकं काय होतं तर यानी तुमची जी वोकॅब्युलरी आहे किंवा भाषा जेव्हा आपण शिकत असतो तेव्हा वोकॅब्युलरी किंवा आपल्याकडे शब्दांचा संचय असणं फार महत्वाचं आहे. नाहीतर नेमकी काय बोलायचं हे आपल्याला सुचत नाही. एस्पेशली जेव्हा आपण वाक्य रचना करतो तेव्हा वी फॉल शॉर्ट ऑफ वर्ड्स. पर्टिक्युलर शब्दाला इंग्लिशमध्ये काय म्हणायचं किंवा त्या पर्टिक्युलर इन्सिडेंटला इंग्लिशमध्ये तो सेंटेन्स कसा फ्रेम करायचा हे आपल्याला सुचत नाही, कारण आपल्याला इंग्लिशचं वाचन नसतं आणि दुसरं म्हणजे त्या शब्दाचा अर्थ पूर्णपणे कळलेला नसतो किंवा शब्दच माहिती नसतो. तर वोकॅब्युलरी वाढवायची आहे आपल्याला. ऑक्सफर्ड डिक्शनरी घ्यायची आहे. गुगलवर तुम्ही बघत असाल तर काहीच प्रॉब्लेम नाही, पण माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव असा आहे की जेव्हा आपण डिक्शनरी मध्ये एक शब्द शोधायला जातो तेव्हा आपल्या नजरेखालून बरेचसे शब्द येतात आणि त्याचा उपयोग आपल्याला होतो, कारण ते सगळे शब्द आपल्या डोक्यात बसतात. त्यामुळे आपल्या नजरेखालनं वेगळे इंग्लिशचे शब्द आणि त्याचे अर्थ हे रजिस्टर होत असतात. तर ह्याचा उपयोग खूप छानरित्या होतो. तुम्ही हे अवश्य ट्राय करून बघा. तर दिवसातून कमीत कमी 5 नवीन शब्द इंग्लिशचे आणि त्याचा अर्थ हा तुम्हाला लिहून काढलाच पाहिजे. दिस इज युअर डेली होमवर्क. तिसरी महत्वाची टिप ते म्हणजे काय, आपल्याला आपली मातृभाषा कशी काय आली. आपण लहान असताना सातत्याने आपले आई वडील कुटुंबातले सगळे लोक आपल्याशी त्या भाषेमध्ये संवाद करत होते. ती भाषा वारंवार आपल्या कानावर पडत गेली आणि हळूहळू ती भाषा आपण शिकली. इंग्रजी भाषेचं पण तसंच आहे. इंग्लिश लँग्वेज ही सातत्याने आपण ऐकली पाहिजे. एकदम सोपा उपाय आहे. मी माझंच जर का सांगायचं झालं तर मी युट्यूबवर असे बरेचसे व्हिडिओ बघते ज्याच्यात खूप चांगले इंग्लिश स्पीकर्स असतात. कधी सद्गुरूंचे बघते, गौर गोपालदासांचे बघते किंवा टेडेक्स स्पीकर्स जे इंग्लिशमध्ये बोलतात त्यांचे मी व्हिडिओ सातत्याने ऐकत राहते. यामुळे प्रामुख्याने 2 फायदे होतात. एक म्हणजे आपली वोकॅब्युलरी वाढते, म्हणजे शब्दाचा जो संग्रह आहे किंवा वेगळे शब्द आपल्या कानी पडतात आणि त्या शब्दांचा उच्चार आणि त्याची ऍक्च्युअली त्या वाक्यात कशी ती वाक्य रचना त्या शब्दाला घेऊन करायची हे आपल्या लक्षात येतं. तुम्ही हे करून बघा. हे अतिशय प्रॅक्टिकल आहे आणि जेव्हा सातत्याने तुम्ही हे इंग्लिश भाषा अशी ऐकत जातात तेव्हा तुमची वोकॅब्युलरी, प्रोनाउन्सिएशन आणि सेंटेन्स फॉर्मेशन ह्याच्यामध्ये खूप चांगला फरक तुम्हाला दिसून येतो. आणि अजून एक सोपा उपाय म्हणजे इंग्लिश न्यूज चॅनल जे आपल्या टीव्हीवर भरपूर प्रमाणात असतात. इंडियन न्यूज चॅनल तुम्ही जर का ऐकले आणि दुसरं फॉरेन न्यूज चॅनल ऐकले जसं BBC ऐकलं तर तुम्हाला लक्षात येईल की ते लोक खूप फास्ट बोलतात. आपल्याला ते लक्षात येत नाही किंवा एखादा जर का शब्द असेल तर त्या शब्दाचं जे प्रोनाउन्सिएशन आहे, उच्चार आहे
ते फॉरेन चे जे न्यूज चॅनल्स आहेत त्याच्यात ते वेगळं करतात. आपण शेड्यूल म्हणतो, काही जण त्याच्यात स्केड्यूल म्हणतात. तर असा हा जो बेसिक फरक आहे तो सातत्याने तुमच्या कानावर पडत राहील. ऍक्सेंट सुद्धा महत्वाचा आहे. आता ऍक्सेंट म्हणजे काय, तर बघा, जेव्हा आपण एखादी व्यक्ती इंग्लिशमध्ये आपल्याशी बोलते तेव्हा आपल्याला लक्षात येतं की अरे ही बहुतेक महाराष्ट्रीयन आहे, अरे ही बहुतेक गुजराती आहे किंवा बंगाली आहे किंवा साऊथ इंडियन आहे, किंवा ती व्यक्ती कुठल्या भाषा, तिची मातृभाषा काय आहे, किंवा ती व्यक्ती कुठल्या प्रदेशातून आलेली आहे हे तुम्हाला लक्षात येतं त्या ऍक्सेंट वरनं, की कुठल्या पद्धतीने ती व्यक्ती इंग्लिश बोलते आहे. पण जेव्हा तुमचं इंग्लिश अतिशय फ्लॉलेस होतं, खूप चांगलं होतं, तेव्हा तुम्हाला लक्षात येत नाही की ती त्या व्यक्तीची मातृभाषा कोणची किंवा ती व्यक्ती कोणत्या प्रदेशातून आली आहे. सो यू जस्ट कॅनॉट मेक आउट फ्रॉम माय ऍक्सेंट if I am a Maharashtrian or a Gujarati or a Bengali. So the accent has to be totally neutral. So हे जेव्हा न्यूट्रल होतो, ह्याला आपण काय म्हणतो तर ऍक्सेंट हा न्यूट्रल होतो. तर इतक्या लेवलला आपल्याला आपली इंग्लिश भाषा सुधारायची आहे. तर त्यासाठी लिसनिंग ही फार महत्वाची टिप आहे. कमीत कमी दिवसातनं अर्धा तास तरी इंग्लिश भाषा सातत्याने तुमच्या कानावर पडलीच पाहिजे. मग ती कुठल्याही रूपात असू दे, तुम्ही युट्यूबचे व्हिडिओज बघा किंवा तुम्ही न्यूज चॅनल बघा. आता इंग्रजी भाषा शिकताना फार महत्वाची टिप म्हणजे ज्याचा आपण सगळेजण हमखास आळस करतो, आणि ते म्हणजे लिखाण. कुठलीही भाषा ही रोजच्या रोज लिहिलीच पाहिजे. तुम्हाला लक्षात असेल की आपल्याला लहानपणी शाळेत निबंध लिहायला द्यायचे, एसे रायटिंग असायचं. ह्याच्या मागे काय हेतू होता, तर एक म्हणजे आपली कल्पनाशक्ती चांगली होणं, वाक्यरचना चांगली होणं, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की त्या भाषेत विचार करायची क्षमता वाढवणं. आपण बरेचदा जेव्हा विचार करतो तर साहजिकच आहे ना, आपण आपल्या मातृभाषेतच विचार करतो. पण जर का आपल्याला भाषा शिकायची असेल तर थोडंसं चेंज करावं लागेल. आपल्याला बरेचसे विचार आपले इंग्लिश भाषेत करायचे आहेत. समजा आपल्याला इंग्लिश भाषेत आपण विचार करायला लागलो तर सुरुवातीला मेंदूला खूप ताण येईल. त्याने होईल काय, समजा आपल्याला एखादा मुद्दा मांडायचा आहे तर तो इंग्रजी भाषेमध्ये कसा मांडायचा, कुठले नेमके शब्द वापरायचे, त्याची शब्दरचना किंवा वाक्यरचना ही कशी असली पाहिजे, याचा सगळा विचार तुमच्या मनात, डोक्यात चालू होईल. आणि हे अतिशय महत्वाचं आहे. आपण मराठी बोलत असल्यामुळे विचारही आपले मराठीत असतात, साहजिक आहे. पण इंग्लिश जेव्हा आपल्याला शिकायचं आहे, जेव्हा आपण इंग्लिश मध्ये विचार करायला लागतो तेव्हा ऑटोमॅटिक प्रोसेसेस चालू होतात. एक म्हणजे तुम्ही जे ऐकलंय ते तुमच्या डोक्यात यायला लागतं, तुम्ही जे वाचलंय ते शब्द तुम्हाला यायला लागतात. मग तो शब्द मी या वाक्यात वापरू का, असं तुमच्या डोक्यात हळूहळू यायला लागतं. पण ही खूप सटल किंवा सूक्ष्म प्रोसेस आहे. यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. या प्रोसेस मधनं मी गेलेली आहे, त्यामुळे मी तुम्हाला हमखास सांगू शकते. आता मी तुम्हाला माझंच उदाहरण देते. माझं शिक्षण कॉन्व्हेंटमध्ये झालं, सगळं ठीक आहे, इंग्लिश येतं, मराठी, पण घरात सातत्याने आई वडील मराठी बोलायचे आणि अजून सुद्धा माझ्या घरी लग्नानंतर सुद्धा आम्ही मराठीतच बोलतो. आणि मी एका छोट्या गावात राहते जिथे कॉन्व्हेंट स्कूल नाहीये, साधी गावातली इंग्लिश मीडियम शाळा आहे. मग मला नेहमी प्रश्न पडायचा की माझ्या मुलीला मी इंग्लिश कसं शिकवणार. माझं इंग्लिश एवढं खूप चांगलं आहे असं नाही मला म्हणायचंय, पण मला इंग्लिश एवढं येतं, पण माझ्या मुलीला ह्या प्रकारचं इंग्लिश कसं येणार. तर ह्या सगळ्या टिप्स मी तिच्यासाठी फॉलो केल्या. आणि आज माझी 15 वर्षाची मुलगी एका छोट्या खेडेगावात राहून सुद्धा सुंदर इंग्लिश बोलते, सुंदर इंग्लिश लिहिते. तर हे कशामुळे झालं, तर ह्या सगळ्या टिप्समुळे तर झालं. पण आम्ही इंग्लिशमध्ये फारसं बोलत नाही तिच्याशी, मराठीतच बोलतो. पण मी जे काही तिला टिप्स दिले त्या तिने खूप चांगल्यापैकी प्रामाणिकपणे फॉलो केल्या. रोजच्या रोज तिने डायरी लिहायला सुरुवात केली. तसंच आपण डायरी लिहायला पाहिजे. जेव्हा आपण विचार करतो की काय नेमकं लिहायचं, तर सहज एक आपल्या दिवसभराची दिनचर्या काय झाली, आज काय विचार आले, असं बेसिक तुम्ही डायरीमध्ये लिहू शकता. तुम्हाला खोटं वाटत असेल तर मी तुम्हाला तिची डायरी दाखवते. ही बघा, ही रुचाची डायरी आहे. यात ती रोजच्या रोज काही ना काही लिहिते. तिने मला सांगितलंय मम्मा दाखवू नको. सांगायचं तात्पर्य काय की लिखाण हे फार महत्वाचं आहे.
जेव्हा तुम्ही लिहायला लागता म्हणजे सायमल्टेनियस प्रोसेसेस चालू होतात. एकीकडे तुम्ही भाषा ऐकताय, एकीकडे तुम्ही वाचताय आणि एकीकडे तुम्ही लिहिताय. तर ह्याचा सराव रोजच्या रोज एक पान तरी तुम्ही डायरी लिहायलाच पाहिजे. तुम्ही कुठला पण मुद्दा लिहा, तो इंग्लिशमध्ये कसा लिहायचा असा तुमच्या डोक्यात विचार चालू होईल आणि बघा 10 ते 15 दिवसात तुम्हाला ड्रास्टिक बदल इंग्लिशमध्ये दिसून येईल. म्हणजे हेच तुम्हाला सांगायचं की जरुरी नाही की तुम्ही कॉन्व्हेंटमध्ये शिकला पाहिजे किंवा तुमच्या अवतीभोवती असं इंग्लिशचंच वातावरण पाहिजे किंवा सातत्याने घरातल्या आई वडिलांनी तुमच्याशी इंग्लिशमध्ये बोललं पाहिजे तरच तुम्हाला इंग्लिश येईल. हे सगळे गैरसमज आहेत. आपण जर का प्रयत्न केले, आपण मेहनत घेतली तर आपल्याला फ्लुएंटली इंग्लिश येऊ शकतं. हे माझ्या घरच्या उदाहरणावरनं तुम्हाला मी सांगितलं. आता जेव्हा आपण इंग्लिश भाषा शिकतो तेव्हा सर्वात महत्वाची अजून एक टिप, सगळ्याच टिप्स तशा महत्वाच्या आहेत पण ही टिप म्हणण्यापेक्षा एक अडचण असते की जेव्हा आपण कोणाशी इंग्लिश बोलायला जातो तर लोक आपली टर उडवतात. कारण आपल्याला भाषा नीट येत नाही, कधीतरी चुका होतात किंवा कोणीतरी आपल्याला म्हणतं कशाला उगाच इंग्लिश झाडते, मराठीत बोल, असं कोणीतरी आपल्याला म्हणतं आणि आपण नाराज होतो. मग अशा वेळेस काय करायचं? मग जर का आपल्याला समजून घेणारी व्यक्ती आपल्या अवतीभोवती नसेल तर अशा वेळेस काय करायचं? सेल्फ हेल्प, स्वतःची मदत करायची. लोकांवर कधीही अवलंबून राहायचं नाही. लोकांवर जेव्हा आपण अवलंबून राहतो तेव्हा आपली प्रगती कधीच होत नाही. आपल्या घरात सर्वात चांगला मित्र म्हणजे आपला आरसा. सरळ आरशाची मदत घ्यायची. सुरुवातीला जेव्हा तुम्ही आरशामध्ये बघून इंग्लिश बोलाल तेव्हा घरातल्यांना वाटेल थोडंसं वेळ लागले, पण वाटू दे, काही दिवसांनी त्यांना त्याची सवय होऊन जाईल. याचा फार महत्वाचा उपयोग होतो. ते म्हणजे 2 महत्वाचे उपयोग. एक म्हणजे तुम्ही कोणावरही इंग्लिश स्पीकिंग साठी अवलंबून राहत नाही आणि त्यामुळे सातत्य राहतं. तुमची प्रॅक्टिस सातत्याने होते, त्यात अडथळा येत नाही. तुम्ही सेल्फ हेल्प घेता आहे, स्वतः आत्मनिर्भर होत आहे. एका दृष्टीने पाहिलं तर यू आर सेल्फ रिलायंट. तुम्ही दुसऱ्यावर अवलंबून नाही राहत. त्यामुळे प्रॅक्टिससाठी जे काही तुम्हाला वाटत असतं की कोणीतरी बोलायला पाहिजे, कोणीतरी शिकवायला पाहिजे, ह्याची बिलकुल गरज नाहीये. सरळ आरशाला पकडायचं. दुसरी महत्वाचा भाग त्याच्यात असा होतो की जेव्हा आपण आरशासमोर बोलण्याचा सराव करतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की आपल्या कम्युनिकेशन स्किल्स मध्ये काय कमी जास्ती आहे, आपली बॉडी लँग्वेज कशी आहे, आपल्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन्स कमी जास्ती तर होत नाहीये. हे सगळं ऑब्झर्वेशन तुम्ही हळूहळू करायला लागता. कम्युनिकेशन स्किल्स ह्या चांगल्या कशा करायच्या, बॉडी लँग्वेज कशी इम्प्रूव्ह करायची यावर मी व्हिडिओ ऑलरेडी अपलोड चॅनलवर केलेला आहे. तो तुम्ही जाऊन नक्की बघा. खूप मराठी भाषिकांना तो व्हिडिओ आवडलेला आहे. तर त्याच्यामुळे आरशाची मदत घ्यायची आणि हमखास इंग्लिश बोलायचं, जसं जमेल तसं. आरसा काय आपल्याकडे बघून हसत नाही. तर आरशासमोर काय बोलायचं? समजा काही पहिल्यांदा सुचत नसेल तर सरळ एखादा न्यूजपेपर किंवा एखादं पुस्तक घ्या, त्यातला एक पॅरेग्राफ वाचून काढा आणि तो न बघता आरशासमोर बोलायचा प्रयत्न करा. ह्यातनं काय होईल तर हळूहळू तुमचं इंग्लिश बोलायचा सराव होईल. तो इंग्लिशचा जो काही पॅराग्राफ तुम्ही मेमराईज केलेला आहे तो तुम्हाला न बघता आरशासमोर बोलता येईल आणि काही दिवसांनी तुम्ही स्वतःचं काहीतरी वाक्यरचना, शब्दरचना करून एखादा मुद्दा कसा मांडायचा हे सगळं तुम्ही आरशासमोर प्रॅक्टिस करू शकता. मी माझे कॉर्पोरेट ट्रेनिंग सेशन्सला जायच्या आधी कंटिन्युअस 2 ते 3 तास, आता कॅमेरामध्ये तर आम्ही कट रिटेक घेतो. समजा माझं एखादं वाक्य चुकलं तर मी लगेच कॅमेरा ऑफ करते किंवा मी ते एडिट करून टाकते. पण कॉर्पोरेट ट्रेनिंग मध्ये असं नसतं. तुम्हाला कित्येक लोक बघत असतात आणि फ्लॉलेसली तो तुमचं इंग्लिशचं बोलणं किंवा तुमचे मुद्दे तुम्हाला मांडता आले पाहिजे. मग त्याचा सराव सुद्धा मी स्वतः इंग्लिशमध्ये असाच केला. तासन तास मिरर समोर, आरशासमोर उभी राहायची आणि माझे मुद्दे अस्खलितरित्या मला मांडता येईस्तोवर मी हे प्रॅक्टिस करायची. मी जे तुम्हाला या 5 टिप्स दिल्या त्या जर का तुम्ही प्रामाणिकपणे फॉलो केल्या, नित्य नियमाने त्याचा अभ्यास केला, त्या आचरणात आणल्या तर 2 ते 3 महिन्यात तुम्हाला तुमच्या इंग्लिश स्पीकिंग मध्ये ड्रास्टिक म्हणजे खूप आमूलाग्र बदल दिसेल. तुमच्या अवतीभोवतीच्या लोकांना पण तो जाणवेल. पण त्यासाठी अथक परिश्रम करणं हे फार गरजेचं आहे. देर आर नो शॉर्टकट्स टू सक्सेस. जर का सक्सेसफुल व्हायचं असेल ह्या इंग्लिश स्पीकिंगच्या मोहीम मध्ये
तर मेहनत ही करावीच लागेल. मी आशा करते आजच्या ह्या इंग्लिश स्पीकिंगचे ज्या काही टिप्स होत्या त्या तुम्हाला उपयोगी पडतील. आणि प्लीज मला कमेंट सेक्शन मध्ये लिहून पाठवा तुम्हाला या टिप्स कशा वाटल्या, किंवा तुम्ही या टिप्स आचरणात आणल्यावर तुम्हाला काय बदल जाणवला. मी नक्की तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईन. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि ज्या ज्या लोकांना इंग्लिश भाषा शिकायची आहे त्या सर्व मित्रमंडळींसोबत, नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओत लवकरच. तोपर्यंत नमस्कार.